आपल्या भारताच्या शेजारची आपली नापाक आणि नाजायज अवलाद पाकिस्तानला हरवून आपण या वर्षीचा क्रिकेट मधला आशिया कप जिंकला। आता या आशिया कपवर आपल्या परीक्षेला प्रश्न विचारतात, म्हणून याच्याबद्दल माहिती पाहूया। तर बघा, आशिया क्रिकेट कप जो असतो याचं आयोजन आशियन क्रिकेट काउन्सिल करत असते। याचं मुख्यालय दुबई या ठिकाणी आहे आणि स्थापना 1983 साली झाली। आणि या आशियन क्रिकेट काउन्सिलचा अध्यक्ष सुद्धा असाच पाकिस्तान मधला एक नापाक मोहसन नकवी हा आहे। आता या आशिया कपची सुरुवात झाली 1984 ला। प्रथम विजेता सुद्धा भारत हाच होता आणि आतापर्यंत सर्वात जास्त वेळा आशिया कप जिंकणारा देश सुद्धा भारत आहे। भारताने एकूण 9 वेळा आशिया कप जिंकलेला आहे। आणि हे जे आशिया चषक स्पर्धा असते ही दोन्ही फॉर्मॅटमध्ये खेळवली जाते, म्हणजे एक दिवसीय पण असते, T20 सुद्धा असते। या वर्षी जी होती स्पर्धा ती T20 फॉर्मॅटमध्ये खेळली गेली। या वर्षी 2025 जी स्पर्धा होती ही 17वा आशिया चषक होता। हा संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE मध्ये आयोजित केला आणि अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये झाला होता। ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर 2025 च्या दरम्यान आयोजित केली गेलेली आहे आणि ही स्पर्धा भारताने 5 गडी राखून जिंकलेली आहे आणि पराभूत केलेलं आहे पाकड्यांना। भारताचा कर्णधार आहे सूर्यकुमार यादव, हे लक्षात ठेवा। सामनावीर शेवटच्या सामन्यामध्ये झाला तिलक वर्मा, त्याने 69 नाबाद धावा केलेल्या होत्या। मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द सिरीज मिळाला अभिषेक शर्माला, कारण अभिषेक शर्माने एकूण पूर्ण सिरीज मध्ये 314 धावा केल्या। आणि सर्वात जास्त विकेट आशिया कप या स्पर्धेमध्ये कुलदीप यादवने एकूण 17 विकेट घेतल्या, म्हणून कुलदीप यादवला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर सुद्धा हा अवॉर्ड दिला। आता हा कप आपण जिंकला तरी सुद्धा मोहसिन नकवीच्या हस्ते आपल्याला हा कप घ्यायचा नव्हता, त्याच्यामुळे मोहसिन नकवीला भारतीय खेळाडूंनी सांगितलं हा कपही घेऊन जा आणि ज्याला जिंकतेत त्याला 2.6 कोटी रुपये बक्षीस दिलं जाणार होतं। ते 2.6 कोटी बक्षीसही घेऊन जा, तुझ्या हाताने आम्हाला ते घ्यायचं नाही। ते 2.6 कोटी तुझ्या देशामध्ये आटा वाटण्यासाठी कामी येतील असं आपल्या भारतीय संघाने सांगून टाकलं आणि ट्रॉफी घेतली नाही आणि पैसेही घेतले नाही। अशा प्रकारे जर चांगल्या पद्धतीने तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपण फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली, या बॅच मध्ये भरती जवळ आली म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्या विषयाची तुमची रिव्हिजन व्हावी याच्यासाठी आपण परफेक्ट रिव्हिजन तुमची घेणार आहोत। बॅचचं नाव आहे अंतिम रिव्हिजन बॅच, फास्ट ट्रॅक बॅच आहे ही बॅच। आपल्या प्ले स्टोअर वर जा, महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करा। ज्याला गरज आहे त्यांनी नक्की ही बॅच खरेदी करा। धन्यवाद।